आपल्या बुलढाणा जिल्ह्यातलं असं एक गाव की त्या गावात यात्रेचा एवढा माहोल असते की काहीच्या मैसनर बा. आणि त्या गावात निघते रथाची मिरवणूक आणि त्या मिरवणुकले गावातून फिरून यायला लागते एक रातून एक दिवस. ब्लॉग शॉर्ट पर्यंत पण मराठी माणसाला फॉलो केल्याशिवाय जाऊ नका. आपल्या भागवतदांना आता 4-5 दिवसाआधी छोटा हाती आणला आणि त्याचं उद्घाटन आम्हाला आमच्या हातूनच करायचं होतं. घरून आम्ही फुल तयारीत निघालतो. आपापले ब्लँकेट, गादी आणि स्वेटर. आज संध्याकाळी गेले की डायरेक्ट उद्या संध्याकाळीच घरी. गाडी पार्किंगला लावली, 100ची पावती पाडली, तटून सरळ आला मी रथाजवळ. सध्या तर रथाची सजावटच करणं चालू आहे कारण की मिरवणूक निघणारा रात्री 12 वाजता. चला बे तदलोक दर्शन होऊन जाते. सोनाजी महाराज की जय. दादा जोडून प्रसाद घेतला, बजरंगबलीचं दर्शन घेतलं. चालता चालता महाराजचे 2 शब्द कानावर घेतले. पोट्टेले म्हटलं आता वाजले बाबू 11, मिरवणुकले अजून 1 घंटा टाइम आहे. तदलोक घेऊ आपण यात्रा फिरून. हे असं आहे मग तुमचं. आपल्याला चोरू चोरू खाणंच तर पटत नाही. माझ्या देखत खा ना, मी काय मागतो तुम्हाला. चला मग विशाल भाऊ, नेतो या पोट्टेले कप बशीत, आणतो याची गरम करून. आता अटी कसं आहे, आपणच पैसे द्या ना आपले जिरून घ्या, असं काम आहे. आता वाजले भाऊ 11:15. आता हे तुमचं ड्रॅगन आहे की फायगन आहे, आता हे तुमचं शेवटचं. आता डायरेक्ट हे झालं की चला रथाजोड. आता छोटू डॉन गलतीनं एक बार तर बसला, पण डबल हा ड्रॅगनच्या आसपास बी भटकणार नाही. व मायव चटका लागला व गरम कचेरीवालाई. काहीच वांधा नाही, चाल द्या सणान, फुल सपोर्ट आहे तुम्हाला आपला. आता निघाली सोनाजी महाराजांच्या रथाची मिरवणूक. आता मिरवणूक जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत काही लाईट येत नाही गावातली. आता याच्या पुढे काय झालं हे तर काही एका ब्लॉक मध्ये दाखवणं शक्य नाही. तर भावांनो, तुम्ही आपल्या आयडीला फॉलो करून घ्या. आता याच्या पुढचं तुम्हाला उद्याच्या ब्लॉक मध्ये पाहायला भेटेल.